आज आपण पुढच्या युनिटकडे जाणार आहोत आणि ते म्हणजे सिनॅप्स. तर सिनॅप्समध्ये आपल्याला प्रथम प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत, त्यानंतर कंपोनेंट्स ऑफ सिनॅप्स आणि मग ट्रान्समिशन ऑफ सिनॅप्स किंवा सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं पूर्ण करायचं. बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा आपण हे CETचं लेक्चर आहे. पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहूया सिनॅप्सची. व्हॉट इज मीन बाय सिनॅप्स. मल्टिपल न्यूरॉन शिकवत असताना अनेक वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहेच की सिनॅप्स म्हणजे काय. अ जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन इज कॉमनली कॉल्ड ॲज synapse. Okay, but precisely you can define a junction between two neurons with little gap or minute gap which allows transmission of nerve impulse with the help of neurotransmitter bridge. That is the definition of synapse. So a junction between two neurons is known as synapse. Basically or precisely, a synapse means a junction between two neurons with minute gap and transmit nerve impulse with the help of neurotransmitter bridge. That is called as a synapse. समजलं. डेफिनेशन जी आहे ती थोडक्यातही सांगता येते आणि एलॉबरेट करून पण सांगता येते. मग ती कशी. तर थोडक्यात सांगायची म्हटलं तर दोन न्यूरॉन्स मधलं जंक्शन त्याला सिनॅप्स म्हणा, किंवा प्रिसाइजली डिफाईन करायचे असेल तर दोन न्यूरॉन्स मधलं जंक्शन की जे नर्व इम्पल्स ट्रान्समिट करतं न्यूरो ट्रान्समिटरच्या मदतीने किंवा ब्रिजनं. एक दुवा असतो मध्ये, त्याला न्यूरो ट्रान्समिटरचा दुवा आहे, एक केमिकल आहे आणि त्याच्या सहाय्यानं नर्व इम्पल्स ट्रान्समिशन करणारा जो भाग आहे न्यूरॉनचा त्याला सिनॅप्स म्हणायचं. क्लिअर. सो डेफिनेशन. सो वी कंप्लीट डेफिनेशन. Then we go to the properties. There are different properties, total 8 properties of synapse, and these are excitability or irritability, conductivity, stimulus, all or none rule, refractory period, synaptic delay, synaptic fatigue, and velocity. So different 8 points are there and we have to elaborate each and every one. So first of all, excitability. Now what is meant by excitability? Excitability means ability to perceive stimulus, ability to perceive stimulus and do proper action. Do proper action म्हणजे काय बरं. तर एखादा स्टिम्युलस हा परसीव्ह करणं आणि त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करणं. उदाहरणार्थ ही पिन आहे आणि ती पिन तुम्हाला टच करते, टोचतीये, तर हा टोचणं हा स्टिम्युलस आहे आणि मग टोचल्याची संवेदना तुम्हाला मिळाली की तुम्ही तुमचा हात बाजूला घेता. हात बाजूला घेणं हे प्रॉपर ॲक्शन झाली. या प्रोसेसला म्हणायचं इरिटॅबिलिटी किंवा एक्सायटेशन. ॲबिलिटी टू परसीव्ह स्टिम्युलस अँड डू प्रॉपर ॲक्शन. देन सेकंड इज कंडक्टिव्हिटी. Conductivity means ability to conduct nerve impulse. Ability to conduct nerve impulse.
नर्व इम्पल्स. राईट? म्हणजे काय? तर ही जी पिन टोचली तुम्हाला, तर ती पिन टोचल्यानंतर तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये सेन्सरी न्यूरॉनमधून तो नर्व इम्पल्स कंडक्ट झाला, स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेनपर्यंत गेला आणि मग त्यांनी ऑर्डर इम्पल्स पाठवला त्या रिजनमधल्या मसल्सला आणि तुम्ही हात बाजूला घेतला. हे जे इम्पल्सचं कंडक्शन आहे, मग ते सेन्सरी इम्पल्स, पुन्हा बॅक मोटार इम्पल्स, ही जी फिनॉमिनन आहे कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स, that is known as conductivity of synapse, because from one neuron to second neuron the nerve impulse is conducted. So ability to conduct nerve impulse, that is the second property. Then stimulus. Now what is meant by stimulus? Change in external or internal environment. Change in external or internal environment which should be detectable, physical or electrical, which brings about excitation in nerve or in muscle or in gland. So basically stimulus means change in maybe external or internal environment which is detectable, maybe physical or electrical. Any change, मग तो एक्सटर्नल असू देत किंवा इंटरनल बॉडीमधला असू देत, जो आपल्या बॉडीला डिटेक्ट होतो फिजिकली, इलेक्ट्रिकली, मग तो जो स्टिम्युलस दिला गेला जाणार आहे तो फिजिकल असेल, डिटेक्टेबल असायला पाहिजेच आणि शिवाय इलेक्ट्रिकली असू शकतो. राईट? तर अशा चेंजला आपण स्टिम्युलस म्हणतो. आता उदाहरण मगाचंच घेऊया आपण. ही टाचणी आहे, पिन आहे आणि ती टोचती आहे. टच, प्रेसिंग म्हणजे आपल्या स्किनमधले जे प्रेशर सेन्सिटिव्ह पॅसिनियन कार्पस्कल्स आहेत स्किनमध्ये असलेले, त्यांनी हा टच रिसीव्ह केला. हा एक्सटर्नल स्टिम्युलस आहे आणि तो बरोबर आपल्या नर्वस सिस्टीममधून बॅक आला आणि आपला हात बाजूला गेला. तर हा जो स्टिम्युलस आहे एक्सटर्नल चेंज, तो आपल्याला डिटेक्ट झाला पाहिजे. किंवा इंटरनल सुद्धा. तर इंटरनल म्हणजे काय बरं? तर इंटरनल म्हणजे समजा आपल्या पोटामध्ये पेन होतीये, पोट दुखतंय, किंवा पाठीमध्ये कुठेतरी तुम्हाला पेन येतोय, तर तो जो पेन आहे तो पेन तुम्हाला जाणीव करून देणं त्याची. मग ते टच असेल, पेन असेल, प्रेशर असेल, हीट किंवा हॉट, वॉर्म, कोल्ड, असे सगळे जे सेन्सेस आहेत त्याची इंटरनली सुद्धा जाणीव करून देणं, त्याला स्टिम्युलस असं म्हणायचं. बरोबर? आता हा स्टिम्युलस आहे, त्या स्टिम्युलसला काहीतरी एक व्हॅल्यू असते. इट हॅज मिनिमम इंटेन्सिटी. इट हॅज मिनिमम इंटेन्सिटी. This minimum intensity is known as threshold value. About -70 microvolt. न्यूरॉन्स मध्ये -70 मायक्रोव्होल्ट एवढी ही मिनिमम स्ट्रेंथ स्टिम्युलसची असते, की ॲव्हरेज म्हणूया आपण त्याला. तर त्या मिनिमम इंटेन्सिटीला म्हणायचं थ्रेशोल्ड व्हॅल्यू किंवा थ्रेशोल्ड व्हॅल्यू ऑफ स्टिम्युलस. राईट? समजा ह्या थ्रेशोल्ड व्हॅल्यूपेक्षा स्टिम्युलसची स्ट्रेंथ किंवा इंटेन्सिटी कमी झाली म्हणजे त्याला आपण असं म्हणूया वीक स्टिम्युलस. वीक स्टिम्युलस do not have any threshold value. Do not have
any threshold value or have no effect. कुठल्याही प्रकारे प्रॉपर ॲक्शन अशा स्टिम्युलसमध्ये पुढे घडू शकत नाही. याला दुसरंही नाव आहे, ते म्हणजे सबलिमिनल. सबलिमिनल. तर लक्षात ठेवा की स्टिम्युलसला काहीतरी मिनिमम इंटेन्सिटी आवश्यक असते. तिला आपण थ्रेशोल्ड व्हॅल्यू म्हणतो. अंदाजे -70 मायक्रोव्होल्ट इतकी असते. एवढ्या ताकदीचा स्टिम्युलस दिला गेला तरच नर्व इम्पल्स कंडक्शन घडतं, अन्यथा नाही. म्हणजेच समजा जर वीक स्टिम्युलस असेल म्हणजे -70 मायक्रोव्होल्ट पेक्षा कमी, म्हणजे -50, -40, -30 वगैरे मायक्रोव्होल्ट, तर त्याला वीक स्टिम्युलस म्हणायचं किंवा सबलिमिनल स्टिम्युलस म्हणायचं. आणि याला कुठल्याही प्रकारची थ्रेशोल्ड व्हॅल्यू फारशी नसते, कमी असते, आणि त्यामुळे कुठलाही इफेक्ट तो कॅरी करत नाही, म्हणजे नर्व इम्पल्स कॅरी करत नाही. त्याच्या उलट इफ स्ट्रॉंग स्टिम्युलस म्हणजे सुप्रालिमिनल. हे सगळे शब्द पाठ करायचे आहेत, MCQ मध्ये विचारले जातील. सुप्रालिमिनल इट हॅज इफेक्ट but equal to threshold stimulus. म्हणजे कितीही ताकदीचा स्ट्रॉंगेस्ट स्टिम्युलस तुम्ही दिला, म्हणजे -70 मायक्रोव्होल्ट पेक्षा जास्तीचा, म्हणजे -80, -90 वगैरे जास्तीचा दिला, तरी सुद्धा याच्यामध्ये जो इफेक्ट मिळणार आहे तो इक्विव्हॅलंट असतो थ्रेशोल्ड व्हॅल्यू इतकाच. सो इट हॅज इफेक्ट बट इक्वल टू थ्रेशोल्ड स्टिम्युलस. असं स्टिम्युलस ही प्रॉपर्टी आपण पूर्ण केली. स्टिम्युलस मध्ये आपण असं पाहिलं की एनी चेंज इन एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंट विच इज डिटेक्टेबल, मे बी इलेक्ट्रिकल, मे बी फिजिकल, should be detected by our body. It has minimum intensity known as threshold value, -70 microvolt. There are two types of stimulus, weak stimulus and strong stimulus. Weak stimulus do not have any effect. Strong stimulus have effect but equivalent to threshold value. Clear? तर असे 3 पॉइंट आपण कंप्लीट केले. एक्साइटेबिलिटी, कंडक्टिव्हिटी आणि स्टिम्युलस. आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया आणि ते म्हणजे ऑल ऑर नन रूल. ऑल ऑर नन रूल. Now what is mean by all or none rule? All or none rule. The nerve impulse, especially the nerve either conduct impulse along the whole length of nerve or will not conduct impulse at all. The nerve conduct nerve impulse along whole length of nerve, whole length, or may not conduct nerve impulse at all. That is called as all and none rule. म्हणजे काय तर एखादी नर्व पूर्णपणे तिची जेवढी लेंथ आहे त्या पूर्ण लेंथच्या अलॉंग, पूर्ण लेंथ एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नर्व इम्पल्स कंडक्ट करते स्टिम्युलस मिळाल्यानंतर, किंवा काही वेळेला ती नर्व कुठल्याही प्रकारचा इम्पल्स कंडक्टच करत नाही ॲट ऑल.
फिनॉमिनन आहे, प्रॉपर्टी आहे, तिला म्हणायचं ऑल ऑर नॉन रूल. क्लिअर? देन रिफ्रॅक्टरी पिरियड. Refractory period. Refractory period. आता refractory period म्हणजे काय? The time interval during which nerve fail to respond to second stimulus even though it is strong. So time interval. Time interval 1 millisecond, almost all it is of 1 millisecond during which nerve fail to respond, during which nerve fail to respond even though stimulus is strong. That is called as refractory period. किती आहे? 1 मिलीसेकंडचा. हा जो टाइम इंटरवल आहे 1 मिलीसेकंडचा, ज्या दरम्यान नर्व इम्पल्स क्रिएट करू शकत नाही, फेल होते. किती वेळासाठी? 1 मिलीसेकंदासाठी. जरी आपण तिला स्ट्रॉंग स्टिम्युलस दिलेला असला तरी, म्हणजे इव्हन दो तुम्ही स्ट्रॉंग स्टिम्युलस दिलाय नर्वला आणि तिचं ऍक्शन पोटेन्शियल सुरू करायला थोडा वेळ घेते, एक छोटासा जो 1 मिलीसेकंडचा आहे, त्या छोट्या टाइम इंटरवलला रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ नर्व म्हणायचं. आणि ही एक नर्वची किंवा न्यूरॉनची महत्वाची प्रॉपर्टी आहे. सो टाइम इंटरवल ऑफ 1 millisecond during which nerve fail to respond even though stimulus is strong. तोंडपाठ करायचं. The next is synaptic delay. Next is synaptic delay. Synaptic delay. That means sixth one. Synaptic delay. The time required for release of neurotransmitter from axon terminal to dendron of next neuron. So time required for a release of neurotransmitter time required for release of neurotransmitter from axon terminal to dendron of next neuron, to dendron of next neuron, and it is about 0.3 to 0.5 millisecond. Right? That is called as synaptic delay. म्हणजे काय? तर फिगर इथे मी काढलेली आहे. हा एक न्यूरॉन आहे, हा खालचा दुसरा न्यूरॉन येतो. त्या पहिल्या न्यूरॉन पासून न्यूरोट्रान्समीटर हा ऍसिटिलकोलिन, हे सिनॅप्टिक व्हेसिकल जे आहे त्याच्यामध्ये एक पदार्थ असतो ऍसिटिलकोलिन न्यूरोट्रान्समीटर. तर इथे तुम्ही त्याला म्हणू शकता न्यूरोट्रान्समीटर. हे सगळे न्यूरोट्रान्समीटरनं भरलेले व्हेसिकल्स आहेत. तर त्या न्यूरोट्रान्समीटरचा रिलीज होण्यासाठी लागणारा वेळ या एक्झॉन टर्मिनल पासून निघून दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रॉन पर्यंत, हा डेंड्रॉन आहे, त्याचा हा सरफेस आहे, त्याला पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टर म्हणतात.
तर या एक्झॉन टर्मिनल पासून या डेंड्रॉन सरफेस पर्यंत हा न्यूरो ट्रान्समीटर जो पास होतो तर त्याला जो लागणारा टाइम आहे त्याला सिनॅप्टिक डिले म्हणायचं. A time required for release of neurotransmitter from axon terminal to dendron of next neuron, and it needs about 0.3 to 0.5 millisecond. म्हणजे हे सिनॅप्टिक ट्रान्समिशन आहे. एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत जाताना ती गॅप त्याला पास करावी लागते, तिला सिनॅप्टिक गॅप म्हणतात. सिनॅप्टिक गॅप म्हणतात, क्लेफ्ट म्हणतात. ती पास होण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो 0.3 to 0.5 मिली सेकंदांचा आहे, त्याला सिनॅप्टिक डिले म्हणायचं. हे देन सिनॅप्टिक फटीग. सिनॅप्टिक फटीग. फटीग म्हणजे थकवा. सिनॅप्टिक फटीग. Transmission stops temporarily due to exhaust of neurotransmitter. Transmission stops temporarily due to exhaust of neurotransmitter. That is known as synaptic fatigue. हे अतिशय साधं आणि सोपं. हे जे ट्रान्समिशन आहे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे जाणारं ते स्टॉप होतं टेम्पररी, थोड्या वेळासाठी टेम्पररी. आणि त्याचं टेम्पररी थांबणं हे कशामुळे घडलेलं असतं तर एक्झॉस्ट ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. हा जो न्यूरो ट्रान्समीटर आहे ह्या वेसिकल्स मध्ये प्रेझेंट असलेला, काही वेळेला हा न्यूरो ट्रान्समीटर संपतो, त्याची मॅन्युफॅक्चरिंग थोड्या वेळासाठी थांबते किंवा संपते काही मिली सेकंदांसाठी, आणि मग हे ट्रान्समिशन पुढचं थांबवूनच जातं. त्या कंडिशनला म्हणायचं सिनॅप्टिक फटीग किंवा त्या प्रॉपर्टीला म्हणायचं सिनॅप्टिक फटीग. अगदी खूप सोपं आहे. ट्रान्समिशन स्टॉप्स टेम्पररी ड्यू टू एक्झॉस्ट ऑफ न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲसिटिलकोलिन, ॲड्रेनालिन वगैरे. ओके. आणि आता लास्ट प्रॉपर्टीकडे आपण जाऊया. ही लास्ट प्रॉपर्टी आहे व्हेलॉसिटी. Velocity. Now velocity means rate of transmission of nerve impulse. Rate of transmission of nerve impulse. That is called as velocity. Right? This velocity is higher. Velocity is higher in homeotherms. That means warm-blooded animals. Warm-blooded animals. Whereas lower in poikilotherms. Poikilotherms. That means cold-blooded animals. हा रेट ऑफ ट्रान्समिशन जो आहे नर्व इम्पल्सचा तो कमी जास्त असतो. आपण न्यूरोग्लियल सेल्स पाहिलं तर न्यूरोग्लियल सेल्समध्ये रेट ऑफ ट्रान्समिशन कंट्रोल करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या ॲस्ट्रोसाइट्स आहेत, बरोबर. आणि बऱ्यापैकी न्यूरॉनमधला हा जो रेट आहे म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती ॲनिमल्स टू ॲनिमल्स डिफर होते. हायर ॲनिमल्स म्हणजे फिश, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स ते सगळे वॉर्म ब्लडेड आहेत. दे कॅन कीप देअर टेम्परेचर कॉन्स्टंट, बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट, म्हणून त्यांना वॉर्म ब्लडेड म्हणतात. अशा ॲनिमल्समध्ये ही व्हेलॉसिटी जास्ती असते. लोअर इन
आता पॉइक्युलोथर्म्स म्हटलं की कोल्ड ब्लडेड, शीतरक्त म्हणजे काय, तर दे कॅनॉट मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. द बॉडी टेम्परेचर व्हॅरीज, डिफर्स ॲज पर एन्व्हायरमेंटल टेम्परेचर. राईट. तर वॉर्म ब्लडेड जे आहेत ते मगाशी सांगायचं जरा चुकलं. वॉर्म ब्लडेड हे एव्स आणि मॅमल्स आहेत. फिश, ॲम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स हे कोल्ड ब्लडेड. तर फिश, ॲम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स मध्ये मात्र हा जो रेट आहे, वेलॉसिटी जी आहे ती कमी आहे आणि साहजिकच कमी असल्यामुळे त्यांचं जे नर्व इम्पल्स ट्रान्समिशन असतं ते थोडं पुअर ॲज कम्पेअर टू वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. देन हायर इन व्हॉलेंटरी फायबर्स, higher in voluntary fibers. Voluntary fibers म्हणजे कोणते, स्केलेटल मसल फायबर. स्केलेटल मसल फायबर्स. स्केलेटल मसल फायबर मध्ये त्यांची ही जी कंडक्शनची कॅपॅसिटी जी असते ती जास्त असते, साधारण 100 to 120 मीटर पर सेकंड इन मॅन. मीटर पर सेकंड इन मॅन. लोअर इन इनव्हॉलंटरी, लोअर in involuntary fibers. मग आता ती किती आहे, ती फक्त 10 ते 20 मीटर पर सेकंड इन मॅन. राईट. अँड फास्टर इन मेड्युलेटेड दॅन नॉन मेड्युलेटेड nerve. Faster in medullated than non-medullated nerve. असा हा डिफरन्स उदाहरण या वेलॉसिटी मध्ये लक्षात ठेवायची. वेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. तो हायर आहे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स मध्ये, लोअर आहे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स मध्ये, पुन्हा हायर आहे व्हॉलंटरी फायबर्स, उदाहरणार्थ स्केलेटल मसल फायबर. रेट आहे 100 ते 120 मीटर पर सेकंड इन मॅन. आणि कमी आहे इनव्हॉलंटरी फायबर्स म्हणजे स्मूथ मसल्स. फॉर एक्झाम्पल व्हिसरल ऑर्गन मध्ये प्रेझेंट असलेले स्टमक, इंटेस्टाईन वगैरे, त्या इनव्हॉलंटरी फायबर्स मध्ये मात्र तो 10 ते 20 मीटर पर सेकंड एवढंच. तर ही उदाहरणं पूर्ण शिकायची आणि तोंडपाठ करायची. तर अशा रीतीने आपण इथं प्रॉपर्टीज हा एक पाठ पूर्ण केला. प्रॉपर्टीज मध्ये आपण पहिल्यांदा डेफिनेशन पाहिली सिनॅप्सची आणि त्या डेफिनेशन मध्ये जंक्शन बिटवीन 2 न्यूरॉन असं आपण पाहिलं. प्रॉपर्टीज 8 पाहिल्या. एक्सायटेशन किंवा इरिटेबिलिटी, कंडक्शन, स्टिम्युलस मध्ये पुन्हा ॲव्हरेज स्टिम्युलस, वीक स्टिम्युलस आणि स्ट्रॉंग स्टिम्युलस. देन ऑल ऑर नन रूल, रिफ्रॅक्टरी पिरियड, सिनॅप्टिक डिले, सिनॅप्टिक फटीग आणि व्हेलॉसिटी. अशा 8 प्रॉपर्टीज आपण पूर्ण केल्या. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण